म्हणजे संडेला ठरवतो आपण की मी 10 वाजेपर्यंत झोपणार एक्झॅक्टली आणि नेमकं त्या दिवशी सकाळी 7ला जाग येते. ते असते, हॉलिडे असतो त्यावेळेस आपला एक हॉलिडे माइंडसेटच असतो, हॉलिडे मोड म्हणतो आपण त्याला. आज काहीच करायचं नाहीये, रिलॅक्स राहायचंय. पॉवर नॅप घ्यावी तर किती मिनिटांची असतात? साधारण दिवसाच्या वेळेस आपण एक 15 ते 20 मिनिट 1 ते 4 झोपलं तर 1 ते 4 ही बॉडीची गरज नसते. सेक्शुअल लाईफ आणि झोप चांगली असेल तर आपलं फिजिकल फिटनेस चांगला राहतो, आपले सेक्शुअल रिलेशन पार्टनर सोबतचे चांगले राहतात. हे इंटरलिंक्ड आहे सगळं. झोपेचा बॅकलॉग भरून काढता येतो. तो बॅकलॉग भरून काढण्यासाठी तुम्हाला पुढचे 5-7 दिवस द्यावे लागतात. थोडा वेळ होत असेल झोपल्यानंतर आणि असं दचकन उठतं, बरोबर, असं वाटतं कुठेतरी उंचावरनं पडतोय. काही लोक असे पण बघितले की ज्यांना ढोल वाजवलं तरी जाग येत नाही. की माझी झोप झाली नाही, मला फार इरिटेट व्हायला लागते, चला मी जंक काहीतरी बर्गरच खाऊन घेते किंवा नमस्कार लगावतीच्या प्रेक्षकांना. आज तुमचा, आमचा, माझा सगळ्यांचा फेवरेट टॉपिक आज आपण डिस्कस करणार आहोत. तो टॉपिक आहे झोपेचा. आणि झोपेवर बोलण्यासाठी, म्हणजे झोप हा टॉपिक सगळ्यांचा फेवरेट असतो आणि त्या टॉपिकवर बोलण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर किरण चव्हाण सर. सर, तुमचं लगावती यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. आणि आज आपल्याला बोलायचं आहे झोप या टॉपिकवरती. आणि झोप म्हणली की आत्ता जो स्ट्रगल चाललाय माझ्यासारख्या सगळ्यांचा, की ऑफिसमध्ये झोप येते, प्रचंड ताण असतो, कामाचा लोड असतो, टेन्शन असतं, तरी झोप लागते. असं का होतं? तसं पाहिलं तर त्याचे बरेच कारण आपण सांगू शकतो, पण थोडं सेग्रिगेट करून विचार करूया की ऑफिसमध्ये बेसिकली बऱ्याचदा झोप का लागते, दुपारी वगैरे जी वेळ असते त्याचे आपण जर विचार केला तर 3-4 गोष्टी आहेत. त्यातलं सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं मी म्हणेल की लाईफस्टाईल फॅक्टर्स यामध्ये खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. मग यामध्ये कुठल्या गोष्टी येतात? यामध्ये जर पुअर स्लीप असेल, म्हणजे खराब क्वालिटीची स्लीप असेल, डाएट जर खराब पद्धतीचं असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल हेवी डाएट असेल, शुगर इंटेक असलेला जास्त डाएट असेल, तर त्यासोबत एक्सरसाइज नसेल, लॅक ऑफ एक्सरसाइज, ह्या पद्धतीची जर लाईफस्टाईल आपली असेल तर आपल्याला अशा पद्धतीचे प्रॉब्लेम येऊ शकतात. म्हणजे रात्री झोपतानाच आपण उशिरा झोपतोय, सकाळी कामाच्या प्रेशरने लवकर उठावं लागतं, दिवसभर तो ताण असतो, थोडं रिलॅक्स झालं की आपली बॉडी थोडी रेस्ट डिमांड करते, मग अशा वेळेस झोप यायला लागते. मग हे एक कारण आपल्याला लाईफस्टाईलच्या हिशोबाने बघता येऊ शकतं. दुसरं जे कारण आपण बघू शकतो ते म्हणजे वर्क, जिथं आपण काम करतो तिथलं ॲटमॉस्फिअर कसं आहे, ते कशा पद्धतीचं काम आहे. जर ते काम मोनोटोनस असेल तरीसुद्धा त्या पद्धतीचा त्रास किंवा तशी झोप येऊ शकते. एकच काम सारखं करणं, रिपिटेटिव्हली करणं, त्याच्यामुळे एक बोर्डम तयार होतं, त्याच्यामुळे आपल्याला आळस येऊ शकतो, झोप लागू शकते. दुसरं म्हणजे वर्क कल्चर जर खराब असेल, TDS असेल, फ्रेश नसेल, तेवढं हेल्दी नसेल, तरीसुद्धा अशा ह्याच्यात कंटाळवाणं वाटून दुपारीची आपल्याला झोप लागू शकते. त्यामुळे वर्क रिलेटेड फॅक्टर अशा पद्धतीचे जे आहेत ते आपल्याला कंट्रोल करता आले तर ह्याच्यावर आपल्याला चांगल्या पद्धतीने कंट्रोल करता येऊ शकतं. आणि कंट्रोल जरी होत नसेल त्या झोपेवरती, आपल्याला कंट्रोल आणता येत नाही, तर पॉवर नॅप घ्यावी. आणि ती पॉवर नॅप घ्यावी तर किती मिनिटांची असतात? बेसिक पॉवर नॅप हा कन्सेप्ट आपण थोडंसं जस्ट समजून घेऊया. ते नेमकं काय असतं पॉवर नॅप, की साधारण दिवसाच्या वेळेस आपण एक 15 ते 20 मिनिट किंवा फार फार तर अर्धा तास घेतलेली झोपेची डुलकी किंवा झोप, हिला आपण पॉवर नॅप म्हणू शकतो. बरं, ही गरजेची आहे का? तर ही म्हणजे हिचे चांगले बेनिफिट्स आहेत. जर आपण विचार केला की एक पॉवर नॅप जर आपण घेतली तर काय होऊ शकतं, तर समोरचा व्यक्ती फ्रेश होतो एकदम. पॉवर नॅप झाल्यानंतर त्याला एकदम फ्रेश वाटतं, एनर्जी रिगेन झाल्यासारखं वाटतं, त्याच्या कामामधला फोकस वाढतो, अलर्टनेस वाढतो, त्याचं ओरिएंटेशन चांगल्या पद्धतीने तो देऊ शकतो. जे मेमरी कन्सोलिडेशन म्हणतो, म्हणजे लक्षात राहण्याच्या गोष्टी असतात किंवा कनेक्टिंग द डॉट्स, की कामाचं जे आपल्याला प्रायोजन करायचं असतं किंवा प्रायोरिटी ठरवायच्या असतात, ह्या गोष्टी जास्त चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येऊ शकतात. हा पॉवर नॅपचा उपयोग आपल्याला बऱ्याच वेळा होतो. पण ही पॉवर नॅप कधी असावी हा पण एक प्रश्न आहे. जर ती संध्याकाळची घेतली तर तुमची रात्रीची झोप अफेक्ट होते, पण ती त्यामुळं दिवसाच्या मध्ये आधी कुठेतरी असावी आणि अगदी झोपेच्या वेळेच्या जवळ नसावी. त्यामुळं त्याची काळजी घ्यायची. बरं, मग पॉवर नॅप घेताना बरेच जण काय होतं की झोपेचा टाईम जो आहे तो प्रोलॉंग होऊ शकतो. मग अशा वेळेस आपण थोडंसं अलर्ट राहिलं, थोडासा अलार्म लावला की एक 15 ते 20 मिनिटाची माझी एक डुलकी झोप झाली पाहिजे बाबा, तर मग त्या हिशोबाने आपल्याला
पॉवर नॅपचा यूज पण करता येतो, जो आपल्या परफॉर्मन्स वाढवण्यासाठी मदतीचा ठरतो. हे सीझन नुसार पण दुपारी झोप येण्याचं प्रमाण असेल, थोडंफार प्लस मायनस होऊ शकतं. उन्हाळ्यात जास्त झोप येणं, ह्या त्या गोष्टी. कारण बॉडीला रेस्ट लागते. दुपारी झोपणं फायदेशीर आहे आपल्याला. झोपणं म्हणजे पॉवर नॅप घेणं. जर तुम्ही 2-2, 3-3 तास झोपत असाल, 1 ते 4 झोपलं तर 1 ते 4 आता 1 ते 4 का झोपायचं? हा आळशीपणा आहे का खरंच बॉडीची नीड आहे की झोपलंच पाहिजे? 1 ते 4 ही बॉडीची गरज नसते. हा इथला ट्रेंड बनवू शकतो आपण, ट्रेंड आहे, पण बॉडीची गरज एवढी नसते. जर रात्रीची झोप अजिबातच झाली नसेल किंवा एकदमच खराब क्वालिटी झाली असेल तर ठीक आहे कधीतरी, पण डे टू डे वर्किंग आवर्समध्ये किंवा इन जनरल आपण काम करत असताना दुपारच्या एवढी झोप घेण्यापेक्षा, कारण काय होतं, तेवढी झोप झाली 2-3 तासाची तर परत आपल्याला ग्रजीनेस येतो, म्हणजे थोडंसं डिसओरिएंटेड वाटतं, थोडंसं अजून लिथार्जिक वाटते, कंटाळा येतो. पण तीच जर कमी वेळाची असेल पण इफेक्टिव्ह असेल, त्याच्यामुळे तिला पॉवर नॅप आपण म्हणतो. आणि मग हा कोटा पूर्ण होतं का? समजा मी दुपारी झोपले 2-3 तास तर मला रात्री झोपच नाही लागत उशिरापर्यंत, म्हणजे त्या दिवशीचा तो कोटा पूर्ण झालेला असतो. हो, तो कोटा तुम्ही किंवा कुठेतरी तो तेवढे आवर्स पुन्हा झोप ते पुढे हे होते, असं काही होतं? कोटा पूर्ण होतो म्हणण्यापेक्षा आपण झोपतो कशामुळे, आपण कशासाठी, 3 गोष्टींसाठी आपल्याला झोप आवश्यक असते. एक रेस्ट, रिकव्हरी आणि रिपेअर. म्हणजे बॉडी आपल्याला रेस्ट देत असते, जे काही दिवसभराची गोष्ट आपण झीज झालेली असते शरीराची ती रिकव्हर होत असते, आणि जे काय सेल्युलर टिश्यू म्हणजे सेल्युलर लेवलला ज्या इंजुरीज झालेल्या असतात त्या रिपेअर होत असतात. हे बेसिक झोपेचं फंक्शन आहे. पण ज्यावेळेस आपण दुपारची झोप घेतो त्यावेळेस बॉडीला एक मिनिमम रेस्ट मिळालेली असते. मग त्यामुळं काय होतं, रात्रीची झोप आपल्याला बाय डिफॉल्टच लेट होते आणि मग पुढचं आपलं जे स्लीप सायकल आहे ते बिघडतं. त्यामुळं शक्यतो दुपारची जर रेस्ट करायची असेल तर एक पॉवर नॅप इज गुड ऑप्शन. हा, पॉवर नॅप परफेक्ट आहे, पॉवर नॅप. आणि एक आणखी स्ट्रगल असतं डे टू डे लाईफ मधलं, की रोज आपण सकाळी उठायचा प्रयत्न करतो, 5-5 मिनिटांचे अलार्म लावतो पुढं की आत्ता उठू मग उठू, पण मग हे 5-5 मिनिटं झोपणं आणि पुन्हा उठणं हे कुठेतरी ट्रिगर होणं किंवा हे खराब असेल स्वतः आपल्या आरोग्याला, असं आहे काही? हे होतं, कारण काय, ज्यावेळेस आपण आपली झोप पूर्ण झालेली असते त्यावेळेस असं होत नाही. कारण बरेच लोक आपण बघतो की जे 5च्या अलार्मला उठलेले असतात, पण त्यांचा तो मग स्लीप सायकल, स्लीप पॅटर्न एक डिफाईन त्यांनी ठेवलेला असतो, त्यांची ती डिसिप्लिन त्यांनी ठेवलेली असते, एक स्लीप हायजीन जे म्हणतो ती स्लीप हायजीन मेंटेन केलेली असते. पण ज्यांचं इरेग्युलर शेड्यूल असतं, रात्री वेळोवेळी जेवण असेल, रात्रीचं उशिरा झोपणं असेल, मोबाईल बघून स्क्रीन टाईम रात्री झोपताना जास्त असेल, मग अशा वेळेस काय होतं, आपली झोप पूर्ण होत नाही. मग आपण जरी अलार्म लावलेला असेल तरी आपण बंद करतो आणि परत झोपतो, बंद करतो आणि परत झोपतो, आणि मग कुठेतरी नाविलाजाने जेव्हा उठावं लागतं त्यावेळेस मग डोकं जड झालेलं असतं, जरा चिडचिड झालेली असते, सकाळी जो मूड फ्रेश असायला हवा तो न राहता आपण एका ग्रजीनेसमध्ये जातो. मग कुठेतरी फ्रेश व्हा, मग कॉफी घ्या, मग कॅफेन इनटेक वाढवा, अशा पद्धतीच्या गोष्टी आपल्याला दिसतात. आणि नेमकं उलट हे संडेला दिसतं, म्हणजे संडेला ठरवतो आपण की मी 10 वाजेपर्यंत झोपणार, एक्झॅक्टली, आणि नेमकं त्या दिवशी सकाळी 7ला जाग येते. करेक्ट. काय असं म्हणजे झोपायचं असतं 10 वाजेपर्यंत आणि 7ला जाग काय येते रविवारी? आता या गंमत अशी आहे, तुम्ही जेव्हा डे टू डे लाईफ तुमची चालू असते त्यावेळेस तुम्हाला तुमचं वर्क प्रेशर असतं, दिवसाची कामं असतात, काही टार्गेट्स ठरलेले असतात, ते प्रेशर असतं, आणि ज्यावेळेस झोपेतून उठतात त्यावेळेस तो विचार सगळ्यात पहिले डोक्यात असतो. म्हणून इतर वेळेस आपल्याला काय असतं की बळच स्वतःला पुश करणं असतं, आलं लक्षात. आणि ज्यावेळेस सुट्टी असते, हॉलिडे असतो, त्यावेळेस आपला एक हॉलिडे माइंडसेटच असतो, हॉलिडे मोड म्हणतो आपण त्याला, म्हणजे लोड नसतो सकाळी उठल्यावर की बाबा चला आज निवांत आहे मी, उद्या निवांत आहे, आज काहीच करायचं नाहीये, रिलॅक्स राहायचंय, किंवा काहीतरी नवीन पिक्चरला जायचंय, किंवा वेगळ्या काहीतरी गोष्टी करायच्या जे डे टू डे रुटीन पेक्षा वेगळ्या आहेत. मग असं करत असताना आपल्या मनाला ती जी झोप असते ती पूर्ण पण झालेली असते बऱ्यापैकी लवकरच, आणि आपण फ्रेश मूडमध्ये उठतो, कारण का तर आजचं दिवसाचं बर्डन नाही मला काही. त्यामुळे ती झोप जरी तुम्ही लवकर उठले तर असं होत नाही की तुमची चिडचिड होते, झोप न झाल्यासारखं वाटतं, असं अजिबात होत नाही, तुम्ही फ्रेश एकदम टकाटक असतात. तर ते त्याचं कारण आहे की ते वर्क रिलेटेड स्ट्रेस आणि ह्या कुठल्याही गोष्टी त्या हॉलिडे मोडमध्ये नसतात. परफेक्ट स्लीप सायकल कशी असावी? आता ह्यामध्ये जर सायंटिफिकली जर विचार केला तर स्लीप ही वेगवेगळ्या फेजेसमध्ये डिवायडेड असते. तर म्हणजे ते फार टेक्निकल याच्यात न जाता मी सोप्या भाषेत सांगतो की स्लीप म्हणजे झोपतानाची सुरुवातीची फेज असते त्याला आपण लाईटर स्लीप म्हणतो, ते 15 ते 20 मिनिटाची असते. त्याच्यानंतरची फेज असते डीपर स्लीप,
जी थोडी त्याच्यापेक्षा गाढ असते आणि आपण चांगल्या झोपेकडे जात असतो. नंतर एक त्याच्या पुढची असते ती डीप स्लीप असते. ही डीप स्लीप आपल्याला अत्यंत महत्त्वाची असते. म्हणजे या फेजमध्ये, या तिसऱ्या फेजमध्ये आपली बॉडी प्रॉपर रेस्ट घेत असते, रिकवर होत असते आणि रिस्टोर करत असते आपले जे, किंवा रिपेअर करत असते जे सेल इन्फ्लमेशन झाले, जे इंजुरी मायक्रो लेवलला झाली. त्यामुळे ही स्लीप म्हणजे अतिशय गाढ म्हणतो ना आपण, साखर झोप, ती त्या पद्धतीची ती स्लीप असते. आणि मग त्यानंतर आपण एक जे स्वप्न पडतात, तर त्यासाठी एक म्हणजे जो स्लीपची जी फेज आहे त्याला REM म्हणजे रॅपिड आय मुवमेंट स्लीप असं म्हणतो. त्या फेजमध्ये जनरली आपण म्हणतो की स्वप्न पडतात, हे होतं. मग त्यावेळेस आपला ब्रेन जो असतो तो ऍक्टिव्ह मोडमध्ये असतो, तो रिलॅक्स नसतो. त्यामुळं स्वप्नांची जी साखळी असते ती त्या फेजमध्ये आपल्याला म्हणजे डीप स्लीप मध्येच स्वप्न पडतात. डीप स्लीपच्या नंतरची जी फेज असते ती REM स्लीप, रॅपिड आय मुवमेंट स्लीप म्हणतात त्याला, तेव्हा स्वप्न पडतात. आणि काही स्वप्न ही सातत्याने का दिसतात आपल्याला? एक ठराविक स्वप्न आहे, मी अशी धावतेय, माझ्या मागे 4-5 लोक मला पकडायला पळतायत आणि असं हात ठेवणार माझ्या खांद्यावर, मला जाग येते. हे स्वप्न सातत्याने पडणं, ठराविक एखाद्या बाळाबद्दल स्वप्न पडणं, कोणती पण एक व्यक्ती स्वप्नात दिसणं आणि सेम स्क्रिप्ट, सेम स्वप्न आणि सेम एका पर्टिक्युलर टाइम नंतर ते स्वप्न संपतं, हे बहुतांश लोकांसोबत घडतं. तर ठराविक ती स्वप्न का दिसतात वारंवार? आता बेसिकली हे जे आहे ना, हे व्यक्तिपरत्वे सुद्धा याची वेगवेगळी कारणं असू शकतात. याच्या संदर्भात काही थिअरीज पण असतात. म्हणजे काही इमोशनल ट्रिगर थिअरीज आहेत, सायकोलॉजिकल थिअरीज आहेत, किंवा इन जनरल स्ट्रेस, एन्झायटी, अशी कारणं पण यामध्ये आपल्याला दिसतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीला कुठलाही इमोशनल ट्रिगर झाला, फॉर एक्झाम्पल एखाद्याला एक्झाम आहे आणि ते एक्झामचं प्रेशर त्याला सहन होत नाही, तर त्या एखाद्या स्वप्नासाठी तो ट्रिगर फॅक्टर रिपिटेटिव्हली ठरू शकतो. म्हणजे ती फेज त्याच्या समोर आली त्या दिवसभरात की रात्री त्या व्यक्तीला तशा पद्धतीची स्वप्न पडणार किंवा पडतात, किंवा काही व्यक्तींविषयी आपल्याला सारखी स्वप्न पडतात. तर मग अशा याच्यात बऱ्याचदा काय होतं, आपला स्वभाव काही व्यक्तींप्रती एकदम हळवा असतो, आपल्याला त्या व्यक्तींची खूप काळजी वाटत असते. म्हणजे त्या व्यक्तीत आपला फार जीव असतो, त्याच्याबद्दल काळजी वाटत असते. मग अशांचा विचार कळत न कळत आपल्या मनामध्ये बऱ्याचदा होत राहतो. आणि मग झोपेच्या फेजमध्ये काय होतं, मेंदू त्याच्यावर प्रोसेस करत राहतो, त्यामुळे सुद्धा अशा पद्धतीचे स्वप्न पडतात. बऱ्याचदा असं पण होतं की आपण एखादं काम हातात घेतलंय आणि ते अर्धवट राहिलंय, इनकम्प्लीट आहे. मग अशा याच्यात त्या फेजमध्ये काय होतं, आपला मेंदू त्यावर सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करतो आणि एक पॅटर्न डेव्हलप करतो. आणि तो पॅटर्न सारखा ज्यावेळेस डेव्हलप होत राहतो, त्या अकॉर्डिंगली सुद्धा ती स्वप्न आपल्याला पडू शकतात. म्हणजे असं म्हणतो की एखादी गोष्ट जोपर्यंत सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत झोप लागत नाही. एक्झॅक्टली. एखादं काम पूर्ण होत नाही, झोप लागत नाही. बरोबर. ही गोष्ट तीच आहे. ही गोष्ट त्या पद्धतीने, म्हणजे मेंदू त्याच्यावर सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करत असतो आणि मग तो एक पॅटर्न त्या पद्धतीने डेव्हलप झाला की त्याच्यावर ते प्रोसेसिंग होताना आपल्याला जे केमिकल, ब्रेन केमिस्ट्री म्हणूया, त्याच्यात जे चेंजेस होतात त्यामुळे सुद्धा अशा पद्धतीचे स्वप्न पडू शकतात. आपण रॅपिड आय मुवमेंट बद्दल बोललो, तर त्यानंतरची म्हणजे साखर झोपेच्या नंतरची जी ही मुवमेंट असते, तेव्हा असं म्हटलं जातं की तिथं सेक्शुअल ड्राईव्ह हे ऍक्टिव्ह होतात. म्हणजे ते का होतं ते तसं? आता मी जे सांगितलं की ज्या 4 फेजेस जनरली आपण सोप्या शब्दात पाहिल्या की लाईटर फेज, डीपर फेज, डीप फेज, जिथं बॉडी ऍक्च्युअली रेस्ट करते, रिस्टोर करते आणि रिपेअर करते, साखर झोपेची फेज जी असते, त्याच्यानंतर REM फेज ही आपल्याला दिसते. REM म्हणजे रॅपिड आय मुवमेंट. या फेजमध्ये काय होतं, या फेजमध्ये आपला मेंदू जो असतो तो परत ऍक्टिव्हेट होतो. मग या फेजमध्ये आपल्याला स्वप्न पडतात. या फेजमध्ये मेंदू वेगवेगळ्या पद्धतीने प्रोसेसिंग करत असतो, विचार करत असतो. मग अशा याच्यात सेक्शुअल ड्राईव्ह किंवा सेक्शुअल अर्ज हे त्या भावनेतून निर्माण होऊ शकतं. त्यामध्ये ब्रेन केमिस्ट्री इन्व्हॉल्व असते. बेसिकली ब्रेन केमिस्ट्री का, तर जे केमिकल्स असतात, केमिकल लोचा हा शब्द आपल्याला माहिती आहे, तर केमिकल्स काय करतात, केमिकल्स आपले विचार ठरवतात. त्या विचारांनी काय होतं, आपली भावना ठरते आणि भावनेतून कृती दिसते. तर मग ह्या प्रोसेसिंगवर त्या फेजमध्ये कुठेतरी काम केलं जातं. आणि मग सगळ्यांनाच दिसतं असं नाही, काही लोकांना त्या पद्धतीने सेक्शुअल ड्राईव्ह दिसू शकतो. ओके. इन शॉर्ट, सेक्शुअल लाईफ आणि झोप या गोष्टीबद्दल तुम्ही सांगू शकता, हे इक्वेशन कसं आहे? हे इक्वेशन म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, जी सेक्शुअल लाईफ किंवा सेक्शुअल ॲक्ट असतो, इट ॲक्ट ॲज अ स्ट्रेस बस्टर. ओके. म्हणजे टेक्निकली तुम्ही जर विचार केला तर हे आपल्याला
डे टू डे लाईफचा जो स्ट्रेस आहे तो कमी करण्यासाठी सेक्सुअल ॲक्ट हा फार महत्त्वाचा ठरतो. आणि सोबतच झोप ही त्याच अनुषंगाने आपल्याला महत्त्वाची ठरते. झोप चांगली असेल तर आपलं फिजिकल फिटनेस चांगला राहतो, आपले सेक्सुअल रिलेशन पार्टनरसोबतचे चांगले राहतात. हे इंटरलिंक्ड आहे सगळं. आणि सेक्सुअल ॲक्ट चांगला झाला की पर्यायाने झोप, म्हणजे तुम्ही रिलॅक्स होता, बॉडी रिलॅक्स होते, तुम्हाला झोप चांगली लागते. त्यामुळे हे इंटरलिंक्ड आपण म्हणू शकतो आहे. झोपेचा बॅकलॉग भरून काढता येतो, म्हणजे मला 2 दिवस झोप मिळाली नाही आणि मी तिसऱ्या दिवशी म्हटलं दिवसभर झोपून राहावं. हा, पण ही पद्धत चुकीची आहे. अच्छा. झोपेचा बॅकलॉग किंवा स्लीप डेप्थ म्हणतो आपण त्याला, की फॉर एक्झाम्पल एक आठवडाभर प्रचंड काम आणि या सगळ्या गोष्टींमध्ये झोपच मिळाली नाही किंवा एकदम कमी क्वालिटीची झोप मिळाली, 4 तास 5 तास झोप मिळाली. मग अशा वेळेस आपण तो बॅकलॉग भरू शकतो का? हां, तर नक्की भरू शकतो. पण तो बॅकलॉग भरत असताना आपण हे करू नये की 12 तास एकदमच झोपून घेतलं. हां, कारण त्याचा फारसा उपयोग होत नाही. तुम्हाला तुमची झोप थोडीशी ऍडजस्ट करावी लागते. तो बॅकलॉग भरून काढण्यासाठी तुम्हाला पुढचे 5-7 दिवस द्यावे लागतात. की बाबा अर्धा एक तास तुमची झोपेचा टाइम तुम्ही वाढवू शकता, थोडीशी स्लीप हायजीन मेंटेन करू शकता, काही मेडिटेशन वगैरे असतील त्याच्याने तुम्ही तुमचं माइंड रिलॅक्स करू शकता. आणि ह्या गोष्टी थोडंसं ऍड करून तुम्ही तुमचा झोपेचा जो बॅकलॉग आहे तो व्यवस्थित भरून काढू शकता. म्हणजे त्याचे काही कुठले साईड इफेक्ट किंवा अशा पद्धतीचं आपल्याला होणार नाही. जास्त झोपणं किंवा कमी झोपणं, म्हणजे वजन कमी करायचंय, डाएट करतोय, एक्सरसाइज करतोय, तो झोप आवश्यक आहे समजतात. म्हणजे झोपेचा हा रोल वजन कमी करणं किंवा वजन वाढण्यामध्ये, जास्त झोपलं तरी वजन वाढतं आणि कमी झोपलं तरी वजन वाढतं. मग काय बॅलन्स साधायचा? यामध्ये गंमत अशी आहे की झोप जी आहे ती आपल्याला पुरेशी असणं गरजेचं आहे. जास्त आणि कमी ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला उपयोगाच्या नाही. आता ज्या वेळेस आपण स्लीप डेप्रिवेशनमुळे म्हणजे झोप नाही मिळत, तर अशा याच्यात काय होतं, आपल्या बॉडीमध्ये काही चेंजेस होत राहतात. आपले जे स्ट्रेस लेवल आहे ती वाढते, शरीरावर ताण पडतो. कॉर्टिसोल नावाचं हार्मोन असतं ज्याच्याने शरीरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे चुकीचे गोष्टी चालू व्हायला लागतात. म्हणजे डोकं दुखणं असेल, स्ट्रेस लेवल वाढणं असेल. ह्यामध्ये 2-3 हार्मोन्स आहेत, एक लेप्टिन आणि ग्राफिन म्हणून आपल्या शरीरामध्ये काही हार्मोन्स असतात जे आपला ॲपेटाईट कंट्रोल करतात. फॉर एक्झाम्पल लेप्टिन जे ते ॲपेटाईट सप्रेसंटचं काम करतं, म्हणजे फारसं भूक लागत नाही जर ते रेग्युलेट असेल तर. मग अशा ह्याच्यात झोप नसेल झाली तर ते लेप्टिन कमी होऊन जातं, त्याचं प्रमाण कमी होतं, म्हणजे भूक वाढते. किंवा जे ग्रॅफिन म्हणून जे हार्मोन असतं जे भूक वाढवायला मदत करतं ते अजून वाढतं. मग ह्यामुळं काय होतं, आपल्याला वेळोवेळी खाण्याची इच्छा होते, आपल्याला डाएटवर कंट्रोल राहत नाही. पुअर फूड चॉईसेस ज्यावेळेस स्लीप डेप्रिवेशन होतं त्यावेळेस हमखास दिसतात की माझी झोप झाली नाही, मला फार इरिटेट व्हायला लागते, चला मी जंक काहीतरी खाते, काहीतरी बर्गरच खाऊन घेते किंवा बाकीचं पाणी, एक्झॅक्टली. त्यामुळे आपले फूड चॉईसेस पण तिथं बिघडतात आणि अल्टिमेटली मग कॅलरी इंटेक हा वाढतो आणि वजन पण आपलं वाढत राहतं. आणि मग बाकीचे पण जे आहेत की आपलं फिजिकल फिटनेस त्यामध्ये राहत नाही, फिजिकल इनॅक्टिव्हिटी राहते. अशी स्लीप डिप्राइव्ड असल्यामुळे आपल्याला काय होतं, नैराश्य यायला लागतं, थोडंसं डिप्रेशनमध्ये आपण जातो, चिडचिड होते. मग ओव्हरऑल या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट आपल्या शरीरावर व्हायला लागतो आणि त्याचा परिणाम हा वजनावर बऱ्याचदा दिसतो. झोपेचं आणि वजनाचं फार जवळचं कनेक्शन आहे. त्यामुळे योग्य झोप हे आपल्या शरीराची नीड आहे, ते त्या पद्धतीनेच घ्यायला पाहिजे. असं जसं स्ट्रेस इटिंग प्रकार आहे तसा डिप्रेशन मधला स्लीपिंग पण हा प्रकार आहे. डिप्रेशन मध्ये जास्त झोप येणं किंवा नच येणं, हे दोन्ही गोष्टी होतात. फक्त डिप्रेशन मध्येच नाही तर डिप्रेशन आहे, एन्झायटी आहे, काही मानसिक आजार असतात वेगवेगळे, मॅनिया म्हणतो आपण त्याला, किंवा बायपोलर मूड डिसऑर्डर मध्ये अशा पद्धतीचा त्रास होतो की ज्यामध्ये झोपेचे इश्यूज येतात, झोप येतच नाही किंवा खूप जास्त झोपा वाटतं. मग हे का बरं होतं? आता उदाहरणार्थ आपण जर बघितलं की डिप्रेशनमध्ये काय होतं, नैराश्याची फेज असते, काहीच करावं वाटत नाही. अशा याच्यामध्ये आपल्या शरीराचा तणाव जो असतो तो ऑलरेडी वाढलेला असतो. त्यामुळं काय होतं, ते नैराश्य आलंय त्याचं कारण सुद्धा आपल्याला त्यामध्ये बघायला लागतं, कारण त्यामध्ये थॉट प्रोसेस फार महत्त्वाची असते. एकच गोष्ट सतत डोक्यात फिरत राहिली तरीसुद्धा आपल्या मेंदूवरचा ताण वाढत राहतो आणि आपल्याला झोप येत नाही. तसंच डिप्रेशनमध्ये हा एक थॉट्सचा फॅक्टर असतो, प्लस शरीरामध्ये बेसिक चेंजेस होत राहतात. जे गरज नसलेले केमिकल्स किंवा हार्मोन्स असतात ते शरीरामध्ये वाढतात आणि त्यामुळे सुद्धा माणूस नुसता पडून राहतो, झोपून राहतो.
एकाच ठिकाणी, म्हणजे 12-12, 14-14 तास पडून राहतो, काहीच करायची इच्छा होत नाही, मला उठायची इच्छा होत नाही, मला काम करायची इच्छा होत नाही. मग अशा वेळेस मी काय करणार, तर चला फक्त पडून राहायचं, दिवस रात्र तीच फेज. हा मानसिक आजाराचा भाग त्याच्याशी रिलेटेड असतो. हे कसं बदलायला पाहिजे? आता यामध्ये जर डिप्रेशनचं प्रमाण अर्ली फेजला असेल तर आपण ते काउन्सिलिंग किंवा बाकीच्या फिजिकल ॲक्टिव्हिटीज थ्रू वगैरे ते बदलू शकतो. पण याचं प्रमाण जर जास्त असेल तर आपल्याला यासाठी सायकियाट्रिस्टची मदत, मानसोपचार तज्ञाची मदत घेणं गरजेचं आहे. आणि थेरपीज काम करतात अशा गोष्टींवर? डेफिनेटली. थेरपीज वाईज जर विचार केला ना आपण, तर यामध्ये स्लीपसाठी एक CBT इन्सोमनिया म्हणजे कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी फॉर इन्सोमनिया अशा पद्धतीची थेरपी असते, हिप्नोथेरपी असते, स्लीप रेस्ट्रिक्शन थेरपी असते, वेगवेगळ्या पद्धतीची रिलॅक्सेशन थेरपी असतात. तर ह्या थेरपीचा डेफिनेट आपल्याला फायदा नक्की होतो. की मला एक केस सांगायला आवडेल. एक मुलगी होती, साधारण एक 19-20 वर्षाची मुलगी. ती ज्यावेळेस आली, तिच्या बेसिक कंप्लेंट अशी होती की ती रात्री झोपेतून अचानक उठायची आणि ओरडायची. तर ज्यावेळेस मी तिला इन्व्हेस्टिगेट केलं, सगळे प्रश्न विचारले, सगळ्या बाजूने विचारून तपासण्याचा प्रयत्न केला, तिच्या गोष्टीमध्ये, केसमध्ये मला कुठेच प्रॉब्लेमॅटिक सीन कुठेच जाणवलं नाही. तिचं ॲकॅडमिक्स चांगलं होतं, तिला कुठले ट्रॉमॅटिक इन्सिडेन्सेस तिच्या आयुष्यात नव्हते, घरातलं वातावरण चांगलं होतं, पण तरीही तिला अशा पद्धतीचा त्रास होत होता. मग अशा वेळेस फक्त झोपेसाठी औषध देण्यापेक्षा आपल्याला दुसरी थेरपी वापरता येईल का, हा विचार थोडासा मग त्यावेळेस केला होता. मग अशा हिप्नोथेरपीनी मी तिला ट्रीटमेंट देण्याचा विचार केला आणि साधारण 3 ते 4 सेशनमध्ये ती खूप चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्ह झाली. म्हणजे तिचे ते एपिसोड बंद झाले ऑलमोस्ट. तर त्यामुळं डेफिनेटली अशा पद्धतीच्या थेरपीज काम करतात. झोपेत ओरडणं जसं आहे, घोरणं आहे, झोपेत चालतात लोक, काही रडतात, बरोबर, जोरात हसतात किंवा काहीतरी अशा ऍक्टिव्हिटीज असतात, काहींच्या झोपेत डोळे सुद्धा उघडे असतात, हे काय प्रकार आहेत? म्हणजे सेग्रिगेट करून सांगता येईल? आता बेसिकली थोडंसं आपण या विषयावर आलो तर स्लीप डिसऑर्डर्स बद्दलच थोडंसं मी बोलतो इन जनरली. की यामध्ये इन्सोमनिया हा जो आजार असतो तो मोस्ट कॉमन आजार आहे की ज्यामध्ये झोप लागतच नाही किंवा लागलेली झोप फार काळ टिकत नाही किंवा मधूनच जाग येते. अशा पद्धतीचा जो आजार असतो झोपेचा, त्याला इन्सोमनिया म्हणतो. आत्ता ज्या तुम्ही गोष्टी सांगितल्या की झोपेत चालणं असेल, झोपेत रडणं असेल, झोपेत बडबड करणं असेल, काहींना नाईट टेरर्स असतात, अशा पद्धतीने वागणं असेल, तर ह्याला पॅरासोमनिया म्हणतात. पॅरासोमनिया डिसीज यामध्ये म्हणतात. मग याला स्लीप वॉकिंग, स्लीप टेरर, स्लीप टॉकिंग अशा पद्धतीने त्याला सेग्रिगेट केलं आहे. मग त्याला सायंटिफिकली बरेच कॉम्प्लिकेटेड शब्द आहे, सोमनॅम्ब्युलिझम वगैरे, ते आपल्याला म्हणजे फारसे सामान्य माणसाला लक्षात येणार नाही. पण हे सगळे पॅरासोमनिया या कॅटेगरीमध्ये येतात. की एखादा माणूस रात्री झोपेत उठून चालायला लागलाय, आपण पाहिलेलं आहे. एखादा माणूस रात्री झोपेत बडबड करतोय, एखादा माणूस हसतोय किंवा रडतोय, हे सगळं त्या कॅटेगरीमध्ये आपल्याला दिसतं. अजून एक नार्कोलेप्सी हा एक फार वेगळ्या पद्धतीचा आजार आहे. नार्कोलेप्सीमध्ये स्लीप पॅरालिसिस आणि कॅटाप्लेक्सी म्हणून एक कंडिशन असते. म्हणजे तुम्ही बोलता बोलता कधीही झोपून जाऊ शकता अशा पद्धतीचं. आणि डे टाईम ड्राउझिनेस म्हणजे दिवसभर तुम्ही झोपलेले असताना रात्रीही तुम्ही झोपलेल्या फेजमध्ये असतात. जेवता जेवता झोपू शकतात, बोलता बोलता झोपू शकतात. स्लीप पॅरालिसिस म्हणजे चालता हे खूप सिरियस आहे. अशा केसेस कमी दिसतात पण आहेत या केसेस. की म्हणजे याच्यावरती उपाय आहेत ना? हा, उपाय लोकांना मंद असं समजलं जाणार नाही. यांना मंद वगैरे असं नाही समजलं. त्याच्यावर प्रॉपर ट्रीटमेंट असते. ती ट्रीटमेंट घेतली की हा सगळा प्रकार कमी करता येतो. चांगल्या पद्धतीने याच्यावर ट्रीटमेंट आपल्याला देता येते. अच्छा, म्युझिक थेरपी काम करते स्लीपवर? हो, पण ते पॉप म्युझिक, हिपहॉप नसावं. नाही, आता समजा झोप येत नाहीये, झोपेचा माहोल दारा करायचा आहे आणि एक मंद सुमंद म्युझिक लावलं तर झोप येते. येस, दॅट हॅज सूदिंग इफेक्ट. म्हणजे तुम्हाला एक चांगल्या पद्धतीने रिलॅक्सेशन त्या म्युझिक थेरपीने मिळू शकतं शांत पद्धतीने. की एकदम लाईट म्युझिक लावलं तर दॅट हेल्प्स. ओके. आणि काहींची झोप फार कच्ची असते. म्हणजे समजा मी झोपले आणि माझ्या जवळनं जरी कोणी गेलं तर मला लगेच असं जाग येते. बरोबर. काही लोक असे पण बघितले की ज्यांना ढोल वाजवलं तरी जाग येत नाही. तरी जाग. ते कुंभकर्णाला कोणता आजार होता मग? तो 6-6 महिने झोपायचा. आता
कुंभकर्णाला तर आपल्याला तसं सांगता आजच्या काळात तसं तर कंडिशन दिसत नाही, पण तो तर ऍक्च्युली एक दंतकथा म्हणूया त्याला, असावा तशा पद्धतीने. पण एक नार्कोलेप्सी मी म्हणू शकेल की बाबा कंटिन्यू झोपेच्या फेजमध्येच हा माणूस आहे, थोडासा ऍक्टिव्ह झाला परत झोपी गेला, अशा पद्धतीचा तो आपण म्हणू शकतो की नार्कोलेप्सी हा प्रकार त्याच्या बाबतीत. म्हणजे ते त्याचाच भाग आहे का की गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये रेकॉर्ड्स असे आहेत की 18 दिवस लोक झोपलेली आहेत, तर हा आजार आहे का खरंच असे काही रेकॉर्ड्स करू शकतात लोक? आता शक्य फार कमी अशा पद्धतीचा रेकॉर्ड म्हणून केला असेल तर ते वेगळ्या पद्धतीचं आपण नाटक पण झालं कदाचित, ते आपल्याला माहित नाही मॉनिटरिंग कसं केलंय काय केलंय, पण हे फार रेअरली दिसतं, खूप रेअरली अशा पद्धतीचा जर आजाराचा भाग असेल तर यामध्ये आपल्याला ते दिसू शकतं. असंही एक रेकॉर्ड आहे की रँडी गार्डनर म्हणून एक स्टुडंट होता, त्याच्यावर एक प्रयोग झाले होते, एक झोपेचं महत्व कळावं याकरता त्याने रेकॉर्ड केला होता की कंटिन्युअस 11 दिवस ही वॉज अवेक, म्हणजे 11 दिवस 264 तास साधारण तो झोपलाच नाही. अरे बापरे. पण मग रेकॉर्ड त्याचा झाला, पण त्याच्यानंतर त्याचे सगळे चेंजेस जे पाहिले ते स्लीप डेप्रिव्हेशनमुळे होणारे सगळे चेंजेस त्याच्यात प्रॉमिनंटली दिसले. म्हणजे कानात आवाज येणं, डिल्युजन्स वेगवेगळ्या पद्धतीचे, भास होणं असेल, चिडचिड प्रचंड वाढली असेल, भूक नसेल लागलेली, अशा पद्धतीचे चेंजेस त्याच्यात दिसले. मग नंतर ते रिकवर केलं त्यांनी. पण म्हणजे काय की झोप ही आपल्याला का महत्वाची आहे हे त्याच्यातून आपल्याला दिसतं. माणूस किती तास सलग झोपू शकतो आणि किती तास सलग जागरण करू शकतो? आता हा प्रश्न टेक्निकली अवघड आहे, पण आता मी झोप हा आवडता विषय सोडून मी सायंटिफिकली विचारते. सायंटिफिकली आता जे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड झालेत त्यामध्ये 18 दिवस झोपेचा रेकॉर्ड झालेला आहे की हायेस्ट माणूस बाबा झोपलाय 18 दिवस. आणि मी जे सांगितलं की रँडी गार्डनर म्हणून हा जो विद्यार्थी होता त्यांनी सलग 11 दिवस 264 तास तो जागा राहिला, हा रेकॉर्ड त्यांनी केलाय. पण त्याचे नक्कीच इफेक्ट्स त्याच्या शरीरावर आपल्याला दिसलेत, त्याच्या मनावर त्याचे इफेक्ट दिसलेत, इमोशनल, फिजिकल, सायकोलॉजिकल हे जे डिस्टर्बन्सेस आहेत ते आपल्याला त्या केसमध्ये नंतर बघायला मिळाले. तुम्ही मगाशी म्हणाला होतात की मेंदू आपला, म्हणजे आपण झोपतो तेव्हा आपला मेंदू पण आराम करत असतो, झोपतो का तो पण आराम असतो? नाही, मेंदू तसा वर्किंग असतो, पण त्याचं कार्य जे असतं ते कमी झालेलं असतं, शांत आणि रिलॅक्स झालेलं असतो. मी म्हटलं ना की झोपेचे 3 फंक्शन आपल्याला फार गरजेचे असतात की व्हाय वी स्लीप, रेस्ट सगळ्यात महत्वाचं, दुसरं रिस्टोर आणि तिसरं रिपेअर. ह्या गोष्टी मेंदूमार्फतच होत असतात. पण अशा वेळेस मेंदू डिटॉक्स पण होत असतो. म्हणजे दिवसभराच्या जी गोष्टी मेंदूने डोक्यात साचवलेल्या असतात त्याला आपण हे म्हणतो ब्रेन क्लिन्झिंग म्हणूया. त्या गोष्टी झोपेच्या फेजमध्ये मेंदू हा डिटॉक्स करत असतो आणि मग आपल्याला त्याच्यामुळं फ्रेशनेस, एनर्जी या सगळ्या गोष्टी परत रिगेन होत असतात. असं बहुतांश लोकांना होत असावं की आपण झोपतो, थोडा वेळ होत असेल झोपल्यानंतर आणि असं दचकून उठतं, बरोबर, असं वाटतं कुठेतरी उंचावरनं पडतोय. हे काय प्रकार आहे? आता काही लोकांची झोप सेन्सिटिव्ह असते असं म्हणतो आपण, पण त्यामागे त्यांचा स्वभाव बऱ्याचदा कारणीभूत असतो. म्हणजे त्यांचा जर स्वभाव काळजीखोर असेल, सतत कशाची तरी भीती असेल किंवा कुठलं तरी प्रेशर असेल, तर अशा वेळेस आपली झोप फार सेन्सिटिव्ह होते. उदाहरण जर घ्यायचं झालं तर परीक्षेच्या वेळेस, आता परीक्षेचं वय संपलंय पण कामाचा स्ट्रेस आहे, रिलेशनशिपचे स्ट्रेस असतात, बाकीचे दुनियादारी भरपूर आहे आपल्याला, आपण काही रिलॅक्स राहू शकत नाही किंवा राहत नाही. तर मग त्या पद्धतीचे स्ट्रेस आपण जर कॅरी करत असू तर मग अशा पद्धतीला आपल्याला कोणीतरी जवळून गेलं की पटकन जाग येते, काहीतरी छोटा जरी खट आवाज आला की आपण जागा राहतो. मग पण अशा वेळेस आपला ब्रेन रेस्ट या मोडमध्ये गेलेला नसतो, रेस्टफुल झालेला नसतो, तो ऍक्टिव्हच असतो. त्याचं लक्षच असतं काहीतरी होतंय का, काही नाही होतंय, तुम्ही मेंदूला काम ठेवलेलंच असतं. त्यामुळं मग आपल्याला तशा पद्धतीचं जाग वगैरे येणं असं होतं. वयानुसार स्लीप सायकल बदलत असावी. म्हणजे लहान बाळाची झोप जी 18 ते 20 तास झोप लागते बाळाला, त्यानंतर मग आपण मोठे होतो आणि नंतर म्हातारपणी त्यांची स्लीप सायकल वेगळीच असते, बरोबर. सो प्रत्येकाच्या वयानुसार म्हणजे 3 स्टेजेस पकडूया, कशी सायकल असावी? जनरली लहान मुलांमध्ये आपण इन्फंट किंवा न्यूबॉर्न हे जर पाहिले, 1 वर्षापर्यंतचे जनरली मुलं जर बघितले तर त्यांना एक 15 ते 17 तास आपण म्हणू शकतो. जनरली जे न्यूबॉर्न असतात 3 महिन्यापर्यंत त्यांना 15 ते 17 तास
झोप गरजेची असते आणि ते झोपतात पण. त्याच्यापेक्षा थोडी कमी झोप जी असते ते 4 महिन्यापासून 1 वर्षभरापर्यंतचे मुलं असतात, 14-15 तासाची त्यांची साधारण झोप असते. मग जसजसं ही फेज वाढत राहते तसं झोपेचं आवर्स कमी होतात. म्हणजे प्री स्कूल चिल्ड्रन म्हणूया 3 वर्षापर्यंत त्यांना एक 12-13 तासाची झोप पुरेशी असते, ते तेवढं झोपणं अपेक्षित आहे. ॲडल्संट फेजमध्ये ज्यावेळेस आपण येतो त्यावेळेस 7 ते 10 तासाची जी झोप आहे 7 ते 10 ॲडल्संट फेज 13-14 वर्षापर्यंत साधारण. आणि मग 7 to 9 इज ओके. 7 to 9 आवर्स. मग ही स्लीप ॲडल्ट पासून ओल्ड एज पर्यंत कॉन्स्टंट राहणं गरजेचं आहे. म्हणजे ओल्ड एजला पण 7 ते 8 तास झोप ही अपेक्षितच आहे, ही गरजेचीच आहे. म्हणजे 7 ते 8 तास. तर समजा मला 8 तासांची झोप लागतेच लागते, तर मी रात्री 1ला झोपले आणि सकाळी 9ला उठले, हे चालतं? नाही, तसं नाही चालणार. म्हणजे असं नाहीये की 8 तासांची झोप लागतेच म्हणजे ती कधीही झोपलं तरी चालेल, तसं नाही. मग तुम्ही काय करता, तुमचा जो सर्कॅडियन रिदम म्हणतो आपण, जे प्रॉपर जे नॅचरल क्लॉक म्हणतो आपण, ते तुम्ही डिस्टर्ब करता. आलं लक्षात? म्हणजे ज्यावेळेस तुमच्या ऍक्च्युअल झोपेचा टाइम जर 10 असेल, 10ला झोपून 6ला उठणं म्हणजे 8 तास झोप तुमची कंप्लीट होणार. ते तुम्ही जर डिस्टर्ब करत असाल तर ते अगेन्स्ट द नेचर आहे, अगेन्स्ट द दॅट सर्कॅडियन रिदम आहे. की असं नाही की 1ला झोपून तुम्ही 9 वाजता उठले, मग काय होणार, मग तुमची झोप पूर्ण होण्याची फिलिंगच येणार नाही. तुम्ही 9ला जरी उठले तरी पण कुठेतरी तो रटाळवाणं फिलिंग असतं, कंटाळा येणं असेल, थोडंसं डोकं जड असेल, मग तुम्ही चहाच घेताल, कॉफीच घेताल, थोडं तो एनर्जी नाही राहणार, कारण तुम्ही अगेन्स्ट द नेचर परत झोपेची सायकल हे करताय. त्यामुळे मग 1 ते 9 इज नॉट, तुमचा जो रेग्युलर टायमिंग आहे दॅट इज ओके. निसर्गाच्या विरोधात जाऊन आपल्याला ही सायकल बदलता येणार नाही. पण मग लहान बाळाचं उदाहरण जर घेतलं, लहान बाळाचं रात्री तो रडतो आणि दिवसभर झोपतो, मग ते काय असतं? आता यामध्ये कसं, पण तो झोपतो ना, 15-18 तास त्याची झोप होते. आता यामध्ये काय असतं, अर्ली फेजमध्ये त्यांची ग्रोथ होत असते आणि अशा काळामध्ये मेंदूची ग्रोथ जास्त फास्ट होत असते. तर त्यामुळे त्यांना तेवढी आवश्यकता पण असते झोपेची, की जास्तीत जास्त ते झोप कव्हर करून त्यांची फिजिकल डेव्हलपमेंट, ब्रेनची डेव्हलपमेंट आणि अल्टिमेटली इमोशनल आणि सायकोलॉजिकल डेव्हलपमेंट त्याच्यातनं आपल्याला दिसत असते. पण ते त्यांचं रात्री जागरण म्हणजे त्यांचा सर्कॅडियन रिदम तो आपण चुकलाय किंवा चेंज झाला असं नाही म्हणता येणार आपल्याला, कारण ते शेवटी नॅचरलच आहे. त्याला भूक लागली तर ते उठणार आणि आपल्याला ते कळत नाही, त्यामुळे ते रडायला लागणार, ओरडायला लागणार. बऱ्याचदा काय होतं, लहान बाळाला पोटात दुखत असतं, त्याच्यामुळे ते रडत असतं, पण ते सांगू शकत नाही, त्यामुळे सुद्धा ते उठतं आणि आरडाओरडा करायला लागतं. मग त्याची ज्या गोष्टी ते आपल्याला कळणं महत्वाचं आहे. मग अशा वेळेस पोटाचं औषध दिलं की तो शांत होतो, अशा वेळेस त्याला भूक लागली, त्याला दूध पाजलं की तो शांत होतो. ह्या गोष्टी आपल्याला बघायला लागते. ओके. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा की झोपेच्या पोझिशन्स कशा असाव्या. मी डाव्या कुशीवर झोपावं की उजव्या कुशीवर झोपावं, उजव्या कुशीवर झोपला तर काय फायदा आहे, डाव्या कुशीवर झोपलं तर काय फायदा आहे, कोणती परफेक्ट पोझिशन आहे? आता जर खरं पाहिलं तर पोझिशनपेक्षा ज्या पद्धतीने झोपल्यावर आपल्याला रिलॅक्स वाटेल, आराम मिळेल आणि मेन स्पायनल इन्व्हॉल्वमेंट हॅम्पर होणार नाही, ह्या कुठलीही पोझिशन ही आपल्याला चालू शकते. असं म्हणतात डाव्या कुशीवर झोपलं की अन्न पचन चांगलं होतं. म्हणजे नाही असं नाही नेसेसरी, पण प्रत्येकाचे आपले आपले फायदे आहेत. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जेव्हा सरळ झोपता त्यावेळेस तुम्ही झोप छान लागते, पण तुमचं स्नोरिंग वाढतं सरळ झोपत असल्यावर. जेव्हा तुम्ही उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला झोपता त्यावेळेस तुमचं स्नोरिंग कमी राहतं, पण डायजेशनचा प्रॉब्लेम वाढतो त्या ह्याच्यात, असं बऱ्याच ह्याच्यात रिसर्चमध्ये. त्यामुळे तोही एक विषय. काही जण पालथे झोपायचा विचार करतात, पोटावर झोपणं असतं, पण मग पोटावर झोपलं की तुमच्या मानेवर ताण पडतो, तुम्ही जास्त वेळ नाही झोपू शकत, मग तुमचे ते बाकीचे फिजिकल मुवमेंट रेस्ट्रिक्टेड होऊन जातात. काही जणांना एक पोझिशन असते सोल्जर स्लीप, म्हणजे एकदम ताट झोपायचं, सगळं हात पाय सरळ एकदम, काही लोक असे झोपतात. तर मग ह्या पोझिशनमध्ये प्रत्येकाचे थोडेसे बेनिफिट्स असतात, पण ऍट द सेम टाइम हे पण होतं त्याला, मग तोटा सुद्धा थोडासा होऊ शकतो तो. कारण पोझिशन फारशी, तुम्ही एका बाजूला झोपणं इज ओके, फारशी काही अडचण नाही, पण त्यातल्यात मी म्हणेल जे कम्फर्टेबल आहे ना ते झोपा, त्या पद्धतीने. फक्त पालथं शक्यतो झोपू नका, नाही तर मग ते मानेचे त्रास वगैरे थोडंसं असं ते होऊ शकतात. उशी घ्यायची असते का नसते? उशीचं शक्यतो अवॉइड करणं गरजेचं, किंवा
त्याचा ज्याचा बेस कमी आहे उशीचा तशी उशी जास्त वापरणं बेटर आहे. एक नवीन मार्केटमध्ये आलं मेमरी फोम, की ते आरामदायी असतं, जे हार्मफुल ठरणार नाही तुमच्या मणक्यासाठी मानेसाठी. ते थोडं हे पण असतं, म्हणजे अगदीच एकदम सॉफ्ट नसतं, थोडंसं हार्ड पण असतं, त्याला जरा हार्डनेस पण असतो. त्याच्यावर झोपलंहीच ओके, थोडा हार्ड सरफेस असेल तरी चांगलं. पण एकदम मऊ आणि एकदम असं काय म्हणतात त्याला, एकदम कॉटनचं जे असतं ना, एकदम लुसलुसीत, तशा गादीवर शक्यतो अवॉइड करायचं, कारण मग त्याच्याने तुमचं स्ट्रक्चर बिघडतं, स्पायनल स्ट्रक्चर झोपताना. ओके, मग चटाईवर झोपणं पण म्हणतात, की मग चटाईवर झोपणं का गादीवर झोपणं कोणतं फायदेशीर आहे? आयडियली हार्ड सरफेस थोडा पाहिजे. अगदीच चटई नको, एकदम चटईच नको. आयडियली हार्ड सरफेस इज ओके, पण एकदम लुसलुसीत पण नको आणि खूप हार्डही नको. मध्यम मार्ग इज बेटर. आता काही लोकांची सवय असते झोपेमध्ये एका वेगळ्या पोझिशन मध्ये झोपतात, ते अख्खा रात सकाळपर्यंत अख्खा बेड फिरतात गोल. आणि काही जण असं असतं की झोपलेल्या पोझिशन मध्ये सकाळपर्यंत सेम पोझिशन असते. हे त्यांची शारीरिक ठेवण किंवा त्यांची ती सवय. आता मी परत तेच म्हणेल की समोरचा व्यक्ती किती रेस्टलेस आहे त्याच्यावर पण हे डिपेंड करतं. जर तो शांत झोपत असेल, आजीवर फारशी हालचाल नसेल, तर दॅट मीन्स तो रिलॅक्स आहे, त्याचं मन पण बऱ्यापैकी शांत आहे. पण तो सारखा इकडे तिकडे फिरत असेल, उठत असेल, पोझिशन चेंज होईल, तर कुठेतरी ती बेचैनी, कुठेतरी तो रेस्टलेसनेस आपल्याला दिसतो तिथे. त्यामुळे ते त्याच्यावर डिपेंड आहे. फार अँक्शियस असेल, त्याची पर्सनॅलिटी त्या पद्धतीची असेल, तरी सुद्धा ते होऊ शकतं. पुन्हा आपण स्लीप डिसऑर्डर वरती जर आलं, आपण घोरण्यावरती काय असं वाटतं की थेरपीज आहेत घोरण्यावरती, की झोपेत आपण खूप घोरतो आणि त्यावरती सहज सोप्या थेरपी आहेत ज्या कम्प्लीट करून आपल्याला ते घोरणं घालवता येईल? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घोरण्याला जर आपल्याला कंट्रोल करायचं तर तुमचं वेट रिडक्शन जर असेल, वेट असेल जास्त, तर ते तुम्हाला कमी करणं गरजेचं आहे. फिजिकल ॲक्टिव्हिटी चांगल्या पद्धतीचे होणं गरजेचं आहे. नॉर्मल जे प्राणायाम असतात ते प्राणायाम तुम्ही जर रेग्युलर करू शकले तर त्याच्याने सुद्धा स्नोरिंगचं प्रमाण कमी होतं. त्याच्यानंतर अगदीच ह्याही गोष्टी जर ते होत नसेल तर स्लीप ॲपनिया म्हणतो आपण त्याला, या स्नोरिंगच्या आजाराला, ज्याच्यामध्ये ब्रेथलेसनेस होतो, स्नोरिंग खूप जास्त होतं. मग यासाठी CPAP म्हणून मशीन असतं, ते नाकाला तुम्ही लावून झोपू शकता, ज्याच्याने स्नोरिंग तुमचं कंट्रोलमध्ये होऊ शकतं. मग ह्या गोष्टी आपण रेग्युलरली करू. आता झोपण्यामध्ये म्हणजे झोपलेलं असताना घोरणं हे लक्षात येणारा आजार आहे किंवा तो प्रॉब्लेम आहे. चालणं, रडणं हे लक्षात येण्यासारखे, पण एखादा आजार झोपेसंदर्भात आपल्याला झाला आणि ते आपल्याला कळतच नाही, ते कसं ओळखायचं की मला हा झोपेबद्दलचा हा आजार असू शकतो? आता यात सगळ्यात कॉमन जे मी म्हटलं इन्सोम्निया, म्हणजे ज्याच्यामुळे त्रास होतो की एक तर झोप लागतच नाहीये आणि दुसरं झोप लागलेली पटकन जाग येते. म्हणजे मी 10-11 वाजता झोपलो आणि मला 1 वाजता जाग आली, परत झोपच लागली नाही. हे जर सारखं सारखं होत असेल, अशा पद्धतीची एकदम सिंपल गोष्ट आहे की मी रात्रभर मोबाईलवरच आहे किंवा रात्रभर जागाच आहे टक्क, ह्या गोष्टी जर आपल्याला दिसत असेल, लक्षात असेल, तर अशा वेळेस आपल्याला सल्ला घेणं गरजेचं आहे योग्य तज्ज्ञाचा. नाही तर मग कसं होतं, हे जर वाढत राहिलं तर आपल्या शरीराची स्ट्रेस लेवल वाढते, पर्यायाने कॉर्टिसोल सारखे हॉर्मोन्स जे आहेत ते वाढतात आणि मग स्ट्रेस डिसऑर्डर जसे आपले कार्डिओव्हॅस्क्युलर, हार्टचे काही इश्यूज असतील, ब्लड प्रेशरचे इश्यूज असतील, सायकोलॉजिकल काही डिस्टर्बन्सेस असतील, हे वाढत जातात. त्यामुळं ह्या गोष्टी आपल्याला नेमकेपणाने ओळखणं गरजेचं आहे. स्क्रीन टाइम आणि झोपेचा संबंध तसा आहे खूप, पण त्याच्यात पण काय बॅलन्स करायला लागेल? आता झोपेच्या आधी 1 तास मोबाईल बंद म्हणजे नकोच. आणि तुम्ही झोपताना शक्यतो तुमचा मोबाईल सायलेंट मोडवर ठेवा, नोटिफिकेशन बंद ठेवा आणि मग रिलॅक्स झोपा. नाही तर मग काय होतं, नोटिफिकेशन वाजलं की इकडे तुम्ही अलर्ट झाले, काही कॉल आला की अलर्ट झाले, कुठला काही मेसेज आला की अलर्ट झाले. त्यामुळं झोपेच्या आधी साधारण अर्धा ते 1 तास हा मोबाईल बाजूलाच ठेवून तुम्ही थोडंसं रीडिंग करू शकता, सायलेंट म्युझिक ऐकू शकता, तुमच्या पार्टनरसोबत गप्पा मारू शकता, ह्या पद्धतीने थोडंसं हे करू शकता, स्वतःला कोपअप करू शकता, पण शक्यतो अवॉइड करा. IT वाले जास्त करून ITच्या क्षेत्रामध्ये नाईट शिफ्ट जास्त असतात. बरोबर. नाईट शिफ्ट वाल्यांचे खूप आजार वाढणं, जागरण होणं, तर ह्यांचं कुठंतरी पुढे जाऊन धोका असणार आहे यांना खूप मोठा? 100%. आता यामध्ये जर नाईट शिफ्ट हा खूप कॉमन इश्यू आहे, म्हणजे जॉब तर करणं आहेच, करावा लागतोच, पण याचे नेमके आपल्याला काय काय प्रॉब्लेम होऊ शकतात ते आपण थोडंसं जर बघितलं तर याचे फिजिकल डिस्टर्बन्सेस डेफिनेटली आहेत. मी अगेन जे सांगितलं की स्ट्रेस हार्मोन्स वाढतात, फिजिकल इश्यूज, हार्ट डिसीजेस सारखे आपल्याला इन फ्युचर दिसायला लागू शकतात. सायकोलॉजिकल जर बघितलं
तर तुम्ही इमोशनल डिस्ट्रेस तुमचा वाढतो, स्ट्रेस लेवल वाढते, एन्झायटी वाढते, डिप्रेशन सारख्या गोष्टी तुम्हाला जाणवू शकतात या सगळ्या गोष्टींमुळे जर रेग्युलर नाईटच्या रुटीनमध्ये असेल, कारण ते अगेन्स्ट द नेचरच तुम्ही काम करताय. तिसरं तुमचं सोशल सर्कल जे आहे ते डिस्टर्ब व्हायला लागतं. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस बाकी लोक एकत्र येत आहेत, भेटत आहेत, त्यावेळेस तुम्ही काम करताय, हळूहळू तुमचा तो जो सोशल कनेक्ट आहे तो याच्यातनं बिघडायला लागतो. म्हणजे डे टाईमचं जे तुमचं हे असतं तो झोपेतच तुमचा दिवस जातो नाईट शिफ्ट केल्यानंतर. मग अशा पद्धतीच्या गोष्टी आपल्याला फार दिसतात, जाणवतात. पण मग याच्यावर सोल्युशन काय? मग आता काम तर करायचं आहे आणि सोल्युशन तर पाहिजे. तर मग यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मी म्हणेल की तुमचं स्लीप सायकलचं जे रुटीन आहे ते डिस्टर्ब करू नका. की ठीक आहे, तुम्ही एक पर्टिक्युलर वेळी झोपताय ना, ती पूर्ण झोप घ्या. जे कॅफेन वगैरे असेल किंवा कॉफी किंवा चहा याचा स्ट्रॅटेजिक वापर, की ज्यावेळेस फारच झोप येते त्याच वेळेस त्याचा वापर करा. म्हणजे सारखं सारखं ते कन्झ्युम नका करू. आणि जर करायचं आहे तर फार स्ट्रॅटेजिकली ते वापरणं गरजेचं आहे. त्याचसोबत तुमचं फिजिकल फिटनेस ठेवा. म्हणजे त्याचे जे काही साईड इफेक्ट्स किंवा ज्या काही गोष्टी होणार आहेत ते तुम्हाला कंट्रोलमध्ये आणता येतील. ह्या गोष्टींचा आपल्याला बऱ्यापैकी मदत होऊ शकते. या गोष्टींचा आपण वापर चांगल्या पद्धतीने करू शकतो. काही आयुर्वेदिक उपचार किंवा अशा काही आयुर्वेदिक गोळ्या असतील ना की झोप यावं यासाठी, गुंगी यावं यासाठी घेतल्या जातील? असतात आयुर्वेदिक, पण मग शेवटी ते तज्ञांच्या पण ते झोपेच्या गोळ्या द्या म्हटल्यावर ते देत नाहीत. नाही, बरोबर, तज्ञांच्या सल्ल्याशिवाय. मग अशा काही गोळ्या मार्केटमध्ये आहेत आयुर्वेदिक जी झोपेची गोळी म्हणता येणार नाही, पण ती झोप यावी म्हणून गुंगी येणं का काय तो प्रकार सुरू होतो मेंदूमध्ये, तर त्या गोळ्यांवरती रिस्ट्रिक्शन्स नाही आहेत किंवा अशा गोळ्या चालतात घेतल्या तर? अशा डायरेक्ट घेण्यापेक्षा ते, आता मी अगेन आयुर्वेद हा माझं क्षेत्र ते नाहीये, पण तरीही जटामांसी वगैरे सारख्या ज्या काही आयुर्वेदिक औषधी आहेत ज्या मेंदू शांत ठेवण्याचं काम करतात, थोडंसं रिलॅक्स फील करवतात, अशा पद्धतीच्या गोळ्या आहेत. पण त्या किती घ्याव्या, कशा घ्याव्या हे आयुर्वेद तज्ञांच्या सल्ल्यानेच घेणं गरजेचं आहे. हां, नाही तर मग ते त्याचा ओव्हरडोस होतोय का, त्याची सवय लागते का, हे आपण वैयक्तिक सेल्फ मेडिकेशन इज व्हेरी हार्मफुल. ते वैयक्तिक न करता तज्ञांच्या साह्याने जर केलं तर ते जास्त बेटर राहील. आणि बरेचसे तज्ञ त्यांच्याकडेच ते औषधं ठेवतात जे त्यांना गरजेचे आहेत. अच्छा. पुण्यामध्ये तुमचे 2 रिहॅब सेंटर आहेत. काय नेमक्या कशा केसेस येतात तुमच्याकडे आणि काय काम चालतं? आमचं जे रिहॅबिलिटेशन सेंटर आहे त्याचं नाव संवाद पुनर्वसन केंद्र आहे. बेसिकली हे एक मानसोपचार केंद्र आहे. यामध्ये जे मनोरुग्ण असतात ज्यांना वेगवेगळ्या पद्धतीचा मानसिक आजार झालेला असतो. मानसिक आजार म्हणजे कुठला, स्किझोफ्रेनिया आहे, बायपोलर मूड डिसऑर्डर आहे, डिप्रेशन आहे. तर अशा पद्धतीची जी आजार असतात त्यावरची ट्रीटमेंट आपण तिथे इन हाऊस ट्रीटमेंट अशा पेशंटला देतो. परत हे डी ॲडिक्शन सेंटर सुद्धा आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे ॲडिक्शन आज आपण समाजामध्ये बघतो, ज्यामध्ये फक्त दारू सिगरेट नाही तर सोबत चरस, गांजा, MD इंजेक्शन्स, वेगवेगळ्या पद्धतीचे अजून ॲडिक्शन, स्क्रीन ॲडिक्शन, अशा पद्धतीने लोक आज ग्रासलेले आहेत आणि पर्यायाने त्यांची कुटुंबसुद्धा यातनं होरपळतात. तर मग अशा पेशंट्सला आपण ॲडमिट करून त्यांना प्रॉपर ट्रीटमेंट प्रोग्राम त्यांना तिथे दिला जातो. डिमेन्शियासारखा जो आजार आहे वयोवृद्धांमध्ये, त्यांचं पुनर्वसन करण्याचं काम आपण या दोन्ही सेंटर्समध्ये करतो. आणि पुण्यातलं मला हे सांगायला आवडेल की हे सगळ्यात अफोर्डेबल सेंटर म्हणून आपण काम करतो मेंटल हेल्थच्या याच्यात. ओके. म्हणजे वृद्ध लोक देखील तुमच्याकडे पेशंट म्हणून येतात. त्यांचा एक प्रॉब्लेम म्हणता येईल का काय, की ते झोपतात आणि त्यांना खूप लवकर झोप लागते, घोरायला पण सुरुवात होते, आणि त्यांना जर उठवलं की तुम्ही घोरताय ते मान्य करत नाहीत. त्यांचं म्हणे मला डोळाच लागला नाही, तू कसं काय म्हणतोय घोरतोय आम्ही, हे काय? म्हणजे त्यांचा पण काही केमिकल लोचा होऊ शकतो त्यांच्या ह्याच्यात, पण बऱ्याचदा तो पर्सनॅलिटीचा भाग असतो. अच्छा. की तो व्यक्ती कशा पद्धतीने आहे, काय वागलाय, त्याची ओव्हरऑल पर्सनॅलिटी कशी आहे, या गोष्टीवर ते डिपेंड आहे. म्हणजे एखाद्याची पर्सनॅलिटी हेकेखोरच असेल, मान्यच करायचं नसेल तर तो मान्यच करणार नाही. अच्छा. म्हणजे इथनं पण आहे ते त्याच्याशी रिलेटेड पण आपल्याला म्हणता येतं. असं सगळा प्रकार आहे. थोडक्यात झोप या विषयावरती आपण एवढ्या वेळ बोलू शकतो. आणि या डिस्कशन मधनं, या गप्पांमधनं हे कळलं की ज्याला खूप छान झोप लागते तो जगातला सर्वात सुखी माणूस, सर्वात सुखी माणूस. आणि ज्या व्यक्तीवरती ही निद्रा देवी कोपली, बिचाऱ्याचं आयुष्य खराब होऊन जातं. थँक्यू सो मच डॉक्टर, तुम्ही एवढा वेळ दिलात आणि
झोपेबद्दल आम्हाला अवेअर केलंय. आमची झोप आम्हाला गदागदा हलवून जागा केलं की झोप किती महत्वाची असते आयुष्यामध्ये आरोग्यासाठी. थँक्यू सो मच, तुम्ही वेळ दिला. आणि ह्याच गप्पा, ह्या चर्चा, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपर लोकांना ऐकण्यासाठी लगावती यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.